आज आपण प्रधानमंत्री सुधारित पीक विमा योजनेबद्दल सर्वात महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत। जर तुम्ही आतापर्यंत या योजनेमध्ये सहभागी झाला नसाल आणि तुम्ही जर पीक विमा भरलेला नसाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे। राज्य शासनाने खरीप 2026 तसेच रब्बी 2026-27 हंगामासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे। या योजनेअंतर्गत अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांना विमा संरक्षण दिले जाणार आहे। त्यामुळे नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ किंवा इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकते। या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी सरकारने 31 जुलै ही अंतिम मुदत निश्चित केली होती। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी वेळेमध्ये अर्ज केला आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। ही योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे। स्वतःच्या जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच भाडेपट्टीवर किंवा कुळाने शेती करणारे शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत। यंदापासून काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। पीक विमा अर्ज करण्यापूर्वी डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपमध्ये पिकांची नोंद करणे आणि ॲग्रीस्टॉक फार्मर आयडी असणे आवश्यक आहे। जर डिजिटल नोंद आणि विमा अर्जातील माहितीमध्ये फरक आढळला तर विमा अर्ज रद्द होऊ शकतो। यावर्षी 1 रुपयामध्ये पीक विमा योजना लागू नाही। प्रत्येक पिकासाठी शासनाने स्वतंत्र विमा हप्ता निश्चित केला आहे। उदाहरणार्थ रायगड जिल्ह्यामध्ये भात पिकासाठी प्रति हेक्टर 650 रुपये तर नाचणी पिकासाठी प्रति हेक्टर 400 रुपये विमा हप्ता निश्चित करण्यात आलेला आहे। अर्ज करताना आधार कार्ड, बँक पासबुक, पेरणीचे स्वयं घोषणापत्र आवश्यक असल्यास भाडेपट्टा करार, संमतीपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहे। या योजनेबाबत अधिक माहिती हवी असल्यास आपल्याला तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल। शेतकरी बांधवांनो, पीक विमा हा खर्च नसून तुमच्या शेतीसाठी एक सुरक्षित कवच आहे। त्यामुळे प्रत्येक लाभ शेतकऱ्याने वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा। अशीच शेतीविषयक महत्त्वाची आणि विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी आपल्या सोबत जोडलेले रहा। या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह।